बोल ना मेघाचे, काय म्हणत होती मगाने? मगानी काय हे म्हणत होती मी. आता धोंड्याचा महिना चालू आहे तर बोलावत नाही काय म्हटलं मेघाले अन जावाय आले. बोलावून घेऊन कधी बोलावता तुम्ही? अरे हो मेघाच्याई, बरं झालं त्या आठवण दिली तर. नाही तर आता धोंड्याचा महिना झाला होता खतम, नाही काय? आता 4-5 दिवस राहिले असं धोंड्याच्या महिन्याले खतम व्हाले. नाही तर काय मग, तुम्ही तर कोणत्या गोष्टीत कानी मानी देतच नाही. तुम्हाला किती दिवसाची म्हणून राहिली मी, कधी बोलावता कधी बोलावता, पण तुम्ही नावच लक्ष नाही देऊन राहिले ना. अजिबात लक्ष नाही देऊन राहिले. त्याच्यानं मी तुम्हाला म्हणणं सोडलं. म्हटलं जाऊ द्या, आता तुम्हाला आठवण देऊन देतो एक वेळा, आखरी वेळा. तुम्हाला बोलावायचं असेल तर बोलावा, नाही तर नका बोलावू. नाही हो, बोलावून जावायले पोरीले बोलावू, नाही तर काय म्हणून मग पाय बा. लग्नानंतर आमचा पहिल्या धोंड्याचा महिना होता, नामाले बोलावलंही नाही. हा, आपल्यालाच बोलायचं काम नाही ठेवू. आज मस्त मार्केटमध्ये जाऊ, काय काय घेवायचं आहे सामान सुमान. हा, नाचचा बाजारही आहे तर सामान सुमान घेऊन घेऊ. अजून जायसाठी कपडे लत्ते, पोरीसाठी साडी. हा, न अजून काही पाहू, काही आपल्या हिशोबानं घेणं होईन तर. ठीक आहे ना, तर चाललं जाऊ मग सामान सुमान घ्याले. तर काय काय घ्यान मग जावयासाठी? पाय, मी काय म्हणतो, सोन्या नाण्याचं काही घेणं होणार नाही आपले एकूण. हा, सध्या आपलं बजेट बी बरोबर नाही आहे. हा, सोन्या नाण्याचं घेतो म्हटलं, साधी अंगठी घेशील तू 3-3.5 ग्रामची, तर तेच अंगठी आता 50-60 हजाराची होते. आणि 50-60 हजार एवढे आहे नाही आपल्याजवळ, बजेटच नाही आहे ना अंगठी घेवायची. तर अंगठी मंगठी राहू दे, सोन्या नाण्याचं घेऊ नये, साधं साधं करून घेऊ आपण. अन मोदी म्हणून राहिला का सध्या सोनं काही खरेदी करू नका, तर आपणही सोनं काही खरेदी करू नये. हा, बजेट नाही आहे तर कपडे लत्ते घेऊन घेऊ. आणि मेघासाठी चांदीचे जोडवे घेऊन घेऊ. आणि जवयासाठी पाहू अजून काही. एक काम करा ना मग, मेघासाठी जोडे पाहू तर जावयाले दिवा देऊ शकतो ना आपण, चांदीचा दिवा. हो, देऊ शकतो ना, चांदीचा दिवा तर देऊ शकतो. पण दिवा काय माहित, आता तर सोन्यापेक्षा चांदी महाग आहे, कितीले होते काय होते. पाय जा, नाही तर चांदीची अंगठीच बनवून घे जा. पाहू ना, माझ्या हिशोबानं तर दिवा आपल्याला महागातच पडत. हा, दिवा राहते मोठा, अंगठी राहते लहानशी, तर अंगठी आपल्याला स्वस्त्यात पडत, दिवा महागात पडत. तर दिवा गिवा राहू दे, जावयासाठी चांदीची अंगठी घेऊन घेऊ. आणि मेघासाठी चांदीचे जोडवे. लग्नात तर अंगठी दिलीच होती आपण ना सोन्याची. हो, लग्नात तर केलीच होती अंगठी. तर आता राहू द्या मग, चांदीची अंगठी देऊन देऊ जावयाले आणि तिले चांदीचे जोडे देऊन देऊ. आणि मेघासाठी साडी घ्या लागल आणि जावयासाठी कपडे. हो, कपडे नारळ दुपट्टा काय काय घेवायचं आहे तर घेऊन घेऊ मग. ठीक आहे ना, तर आज सामान सुमान काय काय लागते सगळं सामान घेऊन येऊ मग बाजारातून. हो, तू पाहून घे जो काय काय लागते काय काय नाही. आता आपल्याला तेवढं काही माहित नाही. हा, तरी विचारपूस कर जो आजूबाजूच्या काय काय करायला लागते म्हणा. आता त्याला माहीतच असन. माहित आहे मले, थोडं थोडं माहित आहे आपल्या वेळेच. आपण नाही गेलो होतो काय माया घरी, हा, अधिक मासले. हा, तेव्हा माहित नाही का तुम्हाला, अनारसे बनवले होते, लाडू हे ते जेवण. हा, आपल्याला कपडे घेतले होते. माहित आहे मले थोडं थोडं आपल्या वेळेच. तरी विचारून घे जो आजूबाजूले, सांगतेस ना मायापुरीली हे घेतलं, मायापुरीली हे घेतलं. हा, मूल्यात जाऊन बसली तर बाया तो गोष्टीच करत राहते. हा, तसंच माहित होते म्हटलं न विचारल्यानंच. हो हो, माहित आहे ना, माहित आहे. त्याच तर दिवशी रेवतीबाई म्हणे मायापोरीले साडी घेतली, जोडवे घेतले, आणि जवायाले म्हणे चांदीचा दिवा बनवून दिला, कपडे घेतले म्हणे जावयासाठी, अजून अनारसे बनवले, हे बनवलं ते बनवलं. ज्या ज्या सांगत बसली बापा, काय काय बनवलं आणि काय काय नाही तिनं. आता काय खरं ना काय खोटं, तिच्या घरचं तिले माहीत. पण सांगत होती मले, तर माहीत आहे मले काय काय बनवा लागते तर. तर बनवून घेजो ना मग, काय काय बनवा लागते तर. न उद्या जेवणाले बोलावून घेऊ. हो, उद्या बोलावून घेऊ. आणि स्वयंपाकात काय बनवायचं मग? स्वयंपाकच बनवजो ना, पालक पनीर. आज बाजार आहे तर बाजारातून पालक वालक घेऊन येजो मस्त भाजीपाला. हा, आणि पनीर आणून देतोच मग मी तुले उद्या. ठीक आहे ना, तर पालक पनीरची भाजी, भात, पोळ्या, पापड, असा साधा साधा स्वयंपाक बनवून, पण चांगला बनवून. साधा साधा म्हणजे एकदम साधाही नको बनवजो. हा, आता धोंड्याचं जेवण आहे तर थोडंसं गोड धोड हे ते चांगला बनवजो स्वयंपाक. चांगला काय, चांगलाच बनवतो मी. मग अनारसे बनवतो म्हणतं तर मग तांदूळ बिंदूळ साफसूफ करून टाकून देणं. हा, मुराले. माय हो गड्या, अनारसे बनवासाठी तांदूळ साफ करून भिजू घाला लागन नाही काय? मग रात्री सोकाले टाका लागन आणि वेळेवर बनन हो. वेळेवर बनन तर एवढ्या दिवसापासून काय करून राहिली तू? हा, अनारसे बनवून नाही ठेवता आले काय? माहीच वाट पाहून राहिली काय? बनवतो मी अनारसे, बनवतो आता वेळेवर, जसे बनन तसे. आता पटकन तांदूळ साफसूफ करून 2-4 पाण्यानं धुईदाय करून मुरू टाकून देतो. दिवसभरात तर मुरून जाते मस्त. आणि मग रात्रभरात सोकू घालन. हा, मस्त सोकून जाते रात्रीनं. आणि सकाळी उठल्याबरोबर तांदूळ आणि साखर मिक्सर मधून काढून घेईन. आणि त्याला येवाच्या पहिले गरम गरम 33 अनारसे बनवा लागते. तर 33 बनवून ठेवून देईन. जावायला 33च द्या लागते, जास्त नाही द्या लागत. तर तेवढे बनवून ठेवून देईन आणि बाकीचे मग नंतर बनवू आपण. पाय तुझी मर्जी, जसं बनवायचं आहे तसं बनव, पण बनवजो, अनारसे द्यास लागते.
तर एक काम कर ना मग, मेघाले फोन लावून सांगून दे. हा, त्याला माहित राहिलं पाहिजे ना. नाही तर मग बुवा उद्या इकडे तिकडे कामाला की चालले जाईन. हा, तर फोन लावून सांगून दे, उद्या या म्हणा तुम्ही घरी. अमाय हो गड्या, मेघाले फोन लावून सांगून देतो. हो हो, फोन लाव आणि बोलून घे मेघा संग. आणि जवळही घरी असन तर त्याच्या संग बोलून घेजो. ठीक आहे ना, लावतो ना मी. त्यालाही फोन लावतो आणि तिलाही फोन लावतो. हा, दोघालाही फोन लावा लागते. नाही तर काय म्हणन का पाय बा, फक्त पोरीले फोन लावला आणि मला फोन नाही लावला जावाई असून. हा, त्याच्यानं दोघालाही फोन लावा लागते. बरं, लाव ना तू फोन लाव आणि बोलून घे दोघांच्या संग. हा, जावया सांगही बोलून घे, त्यालाही सांग का उद्या या लागते आणि मेघालाही सांग का उद्या या लागते. मीच फोन लावू काय? तुम्ही नाही फोन लावत काय जावायला? तुम्ही लावा ना. मीच फोन लावू काय म्हणजे आपण काय वेगवेगळ्या घरी राहतो काय? हा, एकाच घरात राहतो ना. मग मी अलग फोन लावन, तू अलग फोन लावन. हा, दोघाले फोन लावायचं काही काम नाही आहे. एक जण बोललं पाहिजे. हा, मी अलग बोलन तू अलग बोलन असं थोडी चालते. एकाच घरात राहतो ना, तर तू फोन लाव आणि सांग त्याला. हो, ते बरोबर आहे ना. आता एका घरात नाही तर काय मग, दोघं दोघं थोडी फोन लावत बसू. मी अलग फोन लावन, तुम्ही अलग फोन लावान, तर मीच लावतो मग. हो, फोन लाव आणि बोलून घे. मी काय म्हणतो मेघाजाई, मला वासुदेव भाऊच्या घरी थोडंसं काम आहे. तर मी पटकन जातो, माझं काम करतो आणि येतो. तोपर्यंत तुम्ही मेघा सगळं बोलून घे आणि तयारी गियारी करून तयार राहायचो. आपल्याला मार्केटमध्ये जावाच आहे ना. ठीक आहे ना तर. येतो मग मी. हो हो. हॅलो, हो आई बोल. काय करून राहिली बाई मेघा? काही नाही आहे, स्वयंपाक चालू आहे. हाव काय? काय म्हणत होती आई? अहो काही नाही, आता धोंड्याचा महिना चालू आहे ना, तर उद्या ये जा म्हटलं घरी. हा, उद्या दोघाली या लागते. हाव काय, आमची तर हे वाटच पाहून राहिले. कधी बोलावते फोन नाही आला काय, रोज विचारते मले. मी म्हटलं नाही, बोलावलं नाही, नाही जा लागत म्हटलं, आपल्याला सोय नाही आहे म्हटलं माया घरी. माय अशी म्हणतं काय होतो? खरं खरं नाही म्हणत, मी मजाक करतो त्याच्या संग. ते येऊन सांगते ना, मग माया मित्र गेला त्याच्या सासूरवाडी धोंड्याचं जेवण करायले. तुझ्या घरच्याचा फोन नाही आला काय, आपल्याला बोलावते का नाही बोलावत, असे विचारत राहते मले. तर मी त्याला मजाक करतो. मग नाही म्हणतो, माया घरी सोय नाही आहे बा आई बाबाची, त्याच्यानं बोलावत नाही म्हटलं. आपल्याला सोय राहिली असती तर आतापर्यंत बोलावलं असतं म्हटलं त्यानं. समोरून काही फोन नाही आला अशी म्हणतो मी त्याला. हाव काय? तर काय म्हणे मग? मग काही नाही म्हणत, हो म्हणते, सोय नसेल तर काय बोलावं म्हणते आपल्याला, असे म्हणते मग. हाव काय? तर जावायला सांगजो, आईचा फोन आला होता म्हणत, आपल्या दोघाली जा लागते. आता उद्या येऊन जा. आता आम्ही मार्केटमध्ये चाललो, तुझे बाबा आणि मी. तर म्हटलं सामान सुमान घेऊन येतो. हाव काय, तर काय काय घेऊन राहिले मग? आता काय काय घ्याव बापा, म्हटलं तुझ्यासाठी साडी पाहतो आणि जावायसाठी ड्रेस पाहा लागन, आणि जे सामान सुमान आहे चिल्लर ते घ्या लागन. साडी कपडे तर घ्या म्हणा, पण सोन्या नाण्याचं काही बनवू नका म्हटलं. आता सोनं महाग आहे. मागच लग्नात अंगठी केली. आता सध्या पैसे नसत ना घरी, आता पेरणीचेही कामं आले. वावरालाही पैसे लागन, त्याच्यानं म्हणून राहिली सोन्या नाण्याचं काही बनव जा नका. आमचं बी तेच म्हणणं आहे का, म्हटलं आता सध्या सोनं नाणं काही बनवू नाही. हा, पैसा पाणी नाही आहे, ती पेरणी डारणी आहे, मजूर हे ते पैसा लय लागते ना पेरणीला, 25-30 हजार. त्याच्यानं म्हटलं सध्याच काही बनवत नाही बा. तुझ्यासाठी चांदीचे जोडे घेतो म्हटलं, आणि जाव्यासाठी अंगठी पाहतो चांदीची. हो तसं कर, कम याच्यातच भागून घेजो, जास्त काही खर्च करू नको. आणि कपडे कोणत्या कलरचे घ्या लागन ते सांगून देजो ना. हा, कोणत्या कलरची साडी घ्या लागते आणि जाव्यासाठी कोणत्या कलरचे कपडे घ्या लागते, पॅन्ट शर्ट. हा, सांगजो, त्या कलरचे घेईन मग आम्ही कपडे. घेजो ना, तुझ्या पसंत त्याला तर माहीत झालं पाहिजे तुमची पसंत कशी आहे. तर तुमच्या पसंत घे जा, जसे तुम्हाला कपडे आवडन तसे. घालणार नाही काय आम्ही कपडे, घालन म्हटलं तुमच्या आवडीचेच कपडे घालन आम्ही. आमची पसंत काही सांगत नाही. ते तर आहे, पण एक वेळा कलर विचारून घेजो जावयाले कोणत्या कलरचे घ्या लागते. तर नाही तर मग बनवून असेच घेतले आणि तसेच घेतले, ह्या कलर नाही आवडत ना तो कलर नाही आवडत. आता जावयाचं तुले माहीत असन कोणत्या कलरचे कपडे घालते नाही घालत. तर नाही म्हणत आई, इथे तसे गिसे नाही म्हणत. घ्या ना तुम्ही तुमच्या मतानं घ्या कपडे, नाही म्हणत ते घालन म्हटलं, ते कपडे घालन. आता कपडे घेऊन राहिली तर तू विचारू घेशील, तर आम्हाला तर पहिलेच माहीत राहील का तू आमच्यासाठी काय काय घेऊन राहिली काय काय नाही. पहिलेच सांगून देतं. तुलेच सांगितलं ना, फक्त जावयाला थोडी सांगून राहिली मी. मग आता तू कलर विचारून राहिली तर सांगणंच झालं ना. मग त्याला तर पहिलेच माहीत होऊन जाईन का तू कपडे घेऊन राहिली म्हणून त्याच्यासाठी. विचारू नको काही नको, तू तुझ्या मतानं घेऊन घे. बरं ठीक आहे, मग आम्ही चाललोच तर घेईन, मग आमच्याच मताने घेईन कपडे. हो झालं जेवण? नाही हो, जेवण वाचायनं स्वयंपाक घे झाला. आता तुझे भाऊ तिकडे गेले वासुदेव काकाजीच्या घरी, काम आहे म्हणे, कोणतं काम आहे तर तिकून आल्यावर मग जेवण खाऊन करतो आणि जातो मग मार्केटमध्ये, येतो मग खरेदी करून. हा काय, जा मग. तर जवळ आहे काय घरी, बोलून घेतो त्याच्या संग, असं तर दे त्याच्याजवळ फोन. नाही तर मग अजून म्हणन का मेघाले फोन लावला ना माझ्या संग बोलल्याच नाही बा मामीजी. आता जवळ काय घरी नाही आहे ना, आताच गेले तो 2 मिनिट झाले सण, तुझ्या फोन याच्या पहिलेच घरून गेले ते. आतापर्यंत घरीच बसले होते. तर आल्यावर सांगतो ना मी, नाही तर मग 20 फोन लावून बोलून घेजो मग त्याच्याही संग. हो, त्याच्या संग बोलून घेईन आणि त्या सासू संगही बोलून घेईन, उद्या पाठवून द्या बा म्हणून दोघाही जण आले. हो
हो तशी करजो. ते आल्यावर फोन लावतोच मी, तर मग त्याच्या संग बोलून घे आणि माझ्या सासू संगही बोलून घे. हो तर उद्या ये मग. उद्याचीच करतो यारी, आता दिवस काही आहे नाही जास्त. या मग तुम्ही दोघे जण. ठीक आहे, नाही येतो ना मी, करतो उद्याचीच तयारी करतो आणि येतो. हो तर येशील तर राहायचो म्हटलं हप्ताभर. त्या हिशोबाने येजो. लय दिवस झाले घरी नाही आली तू. आता धोंड्याचा महिना आहे तर तेही धोंड्याचं जेवण बनवून आणि त्याच्यानंतर मग एखाद्या दिवशी रस पुऱ्या हे तेही बनवू आपण. ठीक आहे ना, तर येतो ना मग हप्त्याभरासाठी. हो हो येऊन जाय मग हप्त्याभरासाठी राहायचो 8-10 दिवस. हो हो ठीक आहे मग मेघा, मी जेवण खाऊन करतो, तयारीत राहतो. नाही तर अजून ते बाबा म्हणत झालीच नाही काय तुझी तयारी, सांगितल्यावरही तयारी करून नाही ठेवत म्हणत. हो कर मग तयारी कर. तुम्हाला जावं लागते मार्केटमध्ये. मार्केटमध्ये बी लय उशीर होते ना. कपडे लत्ते घ्यायला गेलो म्हणजे कपडे लत्ते घेणं आहे, सामान सुमान घेणं आहे, बाजारी करणं आहे. एका दिवशी लय घाई गडबड झाल्यासारखं होईल तुम्हाला. हो नाही तर काय, कपडे लत्ते घेवायला जाणं आहे, सोनाराच्या दुकानात जावायचं आहे, चिल्लर सामान सुमान घेणं आहे, बाजार करणं आहे. आज लय म्हणजे घाई गडबड झाल्यासारखं होईल. चल ठीक आहे मग मेघा, ठेवतो फोन. आणि जावा येईन तर लावजो फोन मग. ठीक आहे नाही. हो ठीक आहे मग, ठेवतो फोन. हो आई ठेव मग. शांता काकू आज बाजार आहे ना, पैसे नाही द्यान काय आज आम्हाला बाजार करायला? बाजाराले काय दिन ना पैसे तर माग जा काकाजीले. आणले असन ना काकाजीनं पैसे, आज बाजार आहे तर आणले नाही वावरात? तर काल तुम्ही सांगितलंही नाही का काकाजी उद्या पैसे घेऊन ये जा म्हणून. काल आपण बंडीत बसून गेलो घरी, तर तेव्हा म्हटलं कोण नाही प्रकाशच्या बापाले का काकाजी उद्या आम्हाला बाजार करायला पैसे लागन तर वावरातच घेऊन ये जा बा. तर आणले असते त्याईनं. आता काय माहित बाप्पा आणले का नाही आणले त्याईनं, तर त्याईले सांगा लागते तेव्हा आणते ते, न सांगता काम नाही करत. हो हो चार्जिंग करायला लागते भाऊजीची, तेव्हा त्याच्या लक्षात राहते. हो ना, काल आपण संध्याकाळी गेलो तर काल तुम्ही आठवणी नाही दिली. त्याला नाही म्हटलं पण मला नाही सांगितलं तुम्ही का काकू उद्या पैसे घेऊन ये जा बा आणि वावरातच देऊन दे जा आम्हाला. आता त्यानं आणले तर नसनच, मला तर माहित आहे का त्यानं आणले नसन. तर एक काम कर जा, आपण इकून जाऊ का नाही 1 वाजता, तर सरळ घरीच चाल जा. तिथं पैसे घेऊन घे जा तुमचे 250 काय 500 झाले तुमचे कालचे ना आजचे. हो 500 रुपये आणि अजून 200-300 रुपये आम्हाला उधार देऊन दे जा ना. उद्या तर याच लागते तुमच्या वावरात. म्हणा ना तर काकाजीले उद्या येतोच म्हणा आम्ही, एका दिवसाचा रोज जास्तीचं द्या म्हणा आम्हाला. हो घ्या लागन 200-300 रुपये जास्तच द्या लागन, 500 रुपयात बाजार नाही होत. हो तर घे जा ना, मी नाही थोडी म्हणून राहिली, काकाजीले माग जा पैसे. झालं काय पाणी पिऊन लागा पातीवर? आले बापा काकाजी, नुसते नसच करत राहते. अव प्रकाशचे बाबा यायले पैसे पाहिजे ना बाजार करायले. तर आणले काय म्हटलं पैसे मजुरायचे? नाही ना शांते, पैसे तर नाही आणले. पाहिजे का यायले बाजार करायला? पाहिजे का म्हणजे काकाजी आम्ही बाजार नाही करणार काय? आम्हाला बाजार नाही लागत काय? आता काल तुम्ही काही सांगितलं नाही तर म्हटलं का बा बाजाराले पैसे नसन पाहिजे बा, त्याच्यानं पैसे काही आणले नाही. नाही काकाजी असं नका करू बा. बाजाराले पैसे दे जा, आम्ही बाजार नाही करणार तर हप्ताभर काय खाईन मग. बाजाराले पैसे दे जा. आणि मी हे म्हणत होते 200-300 रुपये जास्त दे जा म्हटलं आम्हाला. जास्त कायले, आता कालचे ना आजचे 500 रुपये झाले ना, आणि माझ्याजवळ काही जास्त पैसे आहे नाही. 2000 रुपये आहे तर तुमच्या 4 जणीचे 500-500 होऊन राहिले. शिल्लकचे पैसे नाही आहे, नाही तर दिले असते. मोठे कंजूस आहे बाबा काकाजी, 2000च आहे म्हणते असं पण द्याले नाही पात. काय काकाजी काय बा कंजूसपणा करता तुम्ही पैसे देवाले. आम्ही काय पैसे पोचून राहिलो काय तुमचे? उद्या तर येऊनच राहिलो ना तुमच्या आवरात पण येत आले. अजून 2-4 दिवसाचं काम तर आहेच. उधार म्हणजे काटून घे जा मग आमच्या रोजातून. देऊन दे जा 300 रुपये जास्त, 500 रुपयात बाजार नाही होत म्हणून राहिली. नाही काय काकू आम्ही येईन नाही काय कामाले? आता कामाला येवाची गोष्ट नाही आहे, मला माहित आहे तुम्ही यान बा म्हणून, पण आता सध्या जवळ आहे नाही ना तेवढे पैसे. 2000च आहे. मग 500-500 रुपये सगळेले द्या लागते. मग एखाद्या जणीले कमी देईन मी पैसे, चालन काय मग? चंद्रकला तुले देऊ काय कमी पैसे? काशा तुले देऊ? म्हणताय कोणाला कमी द्या लागते म्हटलं सांगून द्या. त्याच्यातले 250 रुपये कमी देतो, मग एका जणीले एका दिवसाचाच रोज देतो. काकाजी सगळेलेच बाजार करा लागते. प्रीती द्यायले पैसे द्या ना, आम्ही काय बाजार नाही करणार काय? फक्त ती एकटीच बाजार करन काय? आम्हालाही पैसे पाहिजे. शांता काकू सांगा ना तुम्ही काकाजीले. देऊन दे जा ना, देऊन दे जा ना. वावरात येत नाही काय काम करायले? 2-3-4 रुपयासाठी मागं पुढं पाहता तुम्ही, मग डबल वावरात आले नाही पाहत अशानं. एकदम लहान मन नका ठेवत जाऊ. लहान मनची गोष्ट नाही आहे शांती, माझ्याजवळ पैसेच नाही आहे ना. जा लागन मग मला बँकेत पैसे काढायले. तर एक काम करजो मग, आपल्याजवळ जे बाजाराचे पैसे आहे ना त्याच्यातले पैसे यायले देऊन देजो, 100-100 200-200 रुपये. आणि मग बाजार करायला प्रकाश जवळून घ्या लागन. हो तसं कर जा. प्रकाश जवळ असन पैसे तर बाजाराले त्याच्या जवळून घेऊन घे जा. जे तुमच्या जवळ आहे म्हणता शिल्लकचे पैसे बाजाराचे तर यायले 200-200 रुपये जास्त देऊन दे जा.
चौघी जणीले. ठीक आहे ना, ठीक आहे, देऊन देईन मग. अन म्हटलं आता सुट्टी होईन 1 वाजता, तर घरीच चालता मग सरळ. देऊन देईन मी तुम्हाला तुमचे पैसे. ठीक आहे ना, येतो ना मी तुमच्याच मागं येतो. आणि मी काय म्हणतो प्रकाशचे बाबा, आज हवा नाही आहे तर आज पुंजाने पेटवून टाक जा. हो, आज कमी हवा चालून राहिली ना, आज पेटून द्या लागन संध्याकाळी पुंजाने. त्याच्यानं म्हटलं मोठे मोठे पुंजाने लावून ठेवून देतो. नाही तर काय तुरंतच पेटून द्या लागते, नाही तर मग इचू काट्याचा भेव लागते. काही राहते ना मग पुंजाण्याखाली लपून. हो, त्याच्यानं आज पेटून देऊ ना संध्याकाळी. संध्याकाळी पेटून देऊ. संध्याकाळी म्हणून राहिले तर संध्याकाळी कधी येईन मी पुंजाने पेटवाले? बाजाराला नाही जा लागत काय? तिकूनच याले मला 6 वाजून जाईल. अरे हो, तू तर बाजारात जाशील. बरं ठीक आहे ना, मग मीच पेटून दे. पेटून देईन नाही, पेटून दे जा. पुंजाने खाली काही राहते. त्याच्यानं जास्त दिवस ठेवा नाही लागत. आता झाले ना फन गिनं वेचून ह्या पट्टीतले, तर पेटून दे जा मग. हो हो, पेटवतो ना मी, पेटवतो. झालं काय तुमचं पाणी पिऊन? पाणी पिऊन झालं असेल तर लागा पातीवर. घ्या ना. आता काय म्हणते, 12 तर वाजलेस. आता 1 घंटा आहे 1 वाजाले. घ्या लवकर लवकर. 1 पात पुरली पाहिजे आता 1 घंट्यात 1 वाजेपर्यंत. घोड्यावानीच काम करा लागत मग काकाजी आम्हाला. ह्या दुऱ्यावरून धावत धावत जातो तर एकदम त्या दुऱ्यावर पोचतो. 1 घंट्यात पुरते काय मावशी पात? 1 घंट्यात पात नाही पुरत. एक तर किती लंबी पात आहे. चाल ना, त्याच्या म्हटल्यानंच होते काय. चला मग उठा, लागा पातीवर. हो हो, चला चला. चला मग काकू, उठा उठा. अन प्रकाशचे बाबा, पाणी नाही आता डबकीत, तर पाणी आणून ठेवून दे जा 1 वाजता. हो, आणून ठेवतो मी, आणून ठेवतो. आतापासून नाही आणून ठेवत, नाही तर अजून पाणी गरम येईल. हो, आताच नाही, सुट्टी व्हायच्या पहिले लागन ना आम्हाला पाणी, तर घेऊन ये जा थोड्या वेळानं. हो, घ्या मग, उठा लवकर आणि लागा पातीवर. हो, चाललोच आता तिकडे. मेघाचे पहिले बाजारच करतं काय? नाही हो, पहिले बाजार नाही, बाजार मग करू थोड्या वेळानं. पहिले जे महत्वाचं आहे ते घेऊन घेऊ म्हटलं. कपडे लत्ते घेवायला टाइम लागते, तर पहिले कपड्याच्या दुकानात जाऊ, कपडे घेऊन घेऊ. मग सोनाराच्या दुकानात जाऊ, तिथं पाहू जोडवे गिळवे. तिकडलं झाल्यावर मग इकडे येऊ बाजार करायला. मग बाजार करणं आहे आणि घरी जाणं आहे. हो, ती आहे ना. आता बाजार करून घेऊ, कुठं थैले घेऊ घुमतं मग संग. नाही तर काय मग कुठं वजं वागवत बसता. भारीचा भारी थैला. त्याच्यापेक्षा म्हटलं पहिले तिकडेच चाला, बाजार होत राहते आरामात. मग बाजार करणं आणि डायरेक्ट गावाला जाणं आहे. तर चला मग पहिले कपड्याच्या दुकानात झाला, तिकडे जाऊ. तर कोणत्या दुकानात चालतं मग कपडे घ्याले? कुठं चालतं आता, नेहमी जिथून घेतो तिथंच जाऊ ना. नवीन दुकानात कायले चालता. वडकीच्या दुकानात जातो तर थोडेसे कपडे चांगले सांगते आणि भावही बरोबर लावून देते आपल्याला. बरं, चाल मग, जिथं जातो तिथंच चाल. हो, चला मग. नमस्कार काकाजी, या. नमस्कार नमस्कार. बोला काकू, काय दाखवू? दादा, साडी पाहिजे होती बा पोरीसाठी. साडी पाहिजे आणि जावासाठी कपडे. अच्छा, धोंड्यासाठी पाहिजे नाही तुम्हाला कपडे? हो, धोंड्यासाठीच पाहिजे. तर चांगले दाखव जा मग. चांगल्या क्वालिटीचे आणि थोडेसे व्यवस्थित दाखव जा. टेन्शन नका घेऊ काकू, तुम्ही आपल्या दुकानात आल्यावर बिंदास राहत जा म्हटलं. मी तुम्हाला चांगलेच कपडे दाखवतो आणि तुम्हाला परवडन तसेच कपडे दाखवतो, व्यवस्थित दाखवतो. तुम्ही टेन्शन नका घेऊ, चांगल्या क्वालिटीचे दाखवतो मी. साडी दाखवू काय मग? हो, साडी दाखवून द्या ना पहिले. आणि पॅन्ट शर्ट रेडीमेड दाखव जा. हो, रेडीमेड नाही तर काय मग, रेडीमेडच दाखव जा. हो, दाखवतो ना मी, पॅन्ट शर्टी दाखवतो. आणि साड्या पहिले साडी पाहून घ्या तुम्ही. घाई गडबड काही करू नका, शांततेनं पहिले साडी पाहून घ्या. काकू, साडी कितीपर्यंत दाखवू मग? कितीपर्यंत घेता हो साडी मेघाचे बाबा? दाखव ना दादा, 2000च्या अंदर दाखव. अच्छा, म्हणजे 1700-1800 पर्यंत चालते तुम्हाला? हो, चालते. ठीक आहे ना, दाखवतो. पाहून घ्या काकू, साडी पाहून घ्या. 1 नंबर साडी आहे. क्वालिटी चांगली आहे, कापडही चांगला आहे, कलरही चांगला आहे आणि डिझाईन बी चांगली आहे. आणि ह्या माल कालच आला आपल्या दुकानात, फ्रेश माल आहे म्हटलं. आणि कलर नाही जाणार, याची गॅरंटी देतो मी. कलर गिलर नाही जात. साडीचा बॉर्डरही पाहून घ्या, मोठा बॉर्डर आहे. हो, पोरीबारीच्या हिशोबानेच घ्या लागेल ना आता साडी. त्याला तेच पाहिजे, मोठे बॉर्डर. चांगली आहे ना, तुमच्या पोरीच्या हिशोबाने चांगली आहे साडी. याच्यामध्ये कलर आहे, दाखवून देतो तुम्हाला मी. बरं, दाखवून द्या कलर याच्यामध्ये. हो, दाखवतो ना मी. आणखी आहे 2-4 पॅटर्न, तेही पाहून घ्या तुम्ही. दाखवतो मी तुम्हाला. हो, दाखवून देतो. पॅटर्न दाखवून द्या आम्हाला, जे पसंत येईल ते ठेवतो मग आम्ही. हो काकाजी, दाखवतो. कलर छान आहे काकू, पण दोन्ही कलर छान आहे. हो, कलर गिलर तर चांगले वाटून राहिले. चांगले आहे ना दोन्ही कलर, नाही काय हो मेघाचे बाबा? हो, चांगले आहे ना, दोन्ही साड्या चांगल्या आहे, मस्त आहे. हो, तर आणखी दाखवून देतो तुम्हाला. आणखी याच्यामध्ये 2 कलर आहे. ठीक आहे ना, दाखवून द्या. हो, आले काय तुम्ही? मी तुमचीच वाट पाहून राहिली. काय म्हणतं? काही नाही, आईचा फोन आला होता आज, तर उद्या जा लागते म्हटलं आपल्याला धोंड्याच्या जेवणाले. हा, काय तुनं लावला होता फोन का तिकूनच आला होता? मीनं नाही लावला फोन, आईचाच आला होता. म्हणे आता धोंड्याचा महिना खतम होत आला म्हणे, तुम्हाला बोलावतो, पण बोलावणं काही झालं नाही म्हणे, तर उद्या घेऊन जा म्हणे तुम्ही. हाव काय, रात्री मी म्हटलं तुले म्हणून राहिली तू नाही. तुनं लावला सन फोन, आईले सांगितलं सन कशाचे म्हणून राहिली हे बोलावते का नाही बोलावत.
हा तू सांगितलं काय? नाही ना, मी कायले सांगन? हा, तुम्हाला वाटते काय मी ना सांगितलं असं म्हणून? मला जर सांगायचं राहिलं असतं तर कधीच सांगितलं असतं म्या. हा, तुमची वाट पाहिली असती काय? तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही माझा फोन पाहून घ्या, मोबाईल चेक करून घ्या. हा, मी खोटी बोलून राहिली काय? तर मी फोन घेऊन नाही लावला, आईचाच फोन आला होता. तर आई बाबा आता मार्केटमध्ये गेले, बाजारात सामान सुमान खरेदी करतो म्हणे. तर जवळ आल्यावर लावतो म्हणे फोन. तर लावू काय मग? आईले फोन लावू काय? आता काय लावावं लागते मग आईले फोन? आई म्हणत होती म्हणे तुझ्या संग बोलली म्हणे तर बुवा संग बोलून घेईन म्हणे. नाही तर मग तुम्हीच म्हणान का फक्त तुलेच फोन लावला, मला फोन नाही लावला, त्याच्यानं म्हणून राहिली. तुम्ही बोलून घ्या आई संग. हा, लावतो आईले फोन. नाही राहू दे ना, आता बाजारात असन, खरेदी करत असन. हा, रात्री बोलून घेईन मी 7-8 वाजता. फोनवर बोलणंच आहे ना, कधी बोलणं होते. हा, आता ते त्याच्या कामात असन, आता सध्या काही फोन लावू नको. ठीक आहे, तर करू काय मग पॅकिंग मी? हा, उद्या जावाच आहे तर. कर मग पॅकिंग कर, चाललो जाऊ उद्या. मी हे म्हणतो, आई म्हणत होती 8 दिवसासाठी ये म्हणे. तर राहीन म्हटलं मी आईच्या घरी 8-10 दिवस. हा, तुम्ही राहता, तुमचे कपडे घेऊन घेतो जास्तीचे. नाही मी 8-10 दिवस नाही राहणार, मी फक्त 2 दिवस राहीन. तुले राहायचं आहे तर तू राहायचो 8-10 दिवस, येईन मग मी घ्याले. हो, तेच म्हटलं, त्या हिशोबाने घेतो मग मी तुमचे कपडे. तर ठीक आहे, मग मी करतो पॅकिंग. आणि आई बाबाला सांगा लागेल ना मग. तर सांगून देऊ ना, नाही थोडी म्हणणार आहे आपल्याला. हा, जास म्हणन ना, आता सगळेलेच माहित आहे धोंड्याच्या महिन्याले जा लागते बा म्हणून. हा, सगळेच जाऊन राहिले, आपल्याला जाऊ देत नाही म्हणत. कर तू पॅकिंग कर, राय मग उद्याच्या तयारीत. तर उद्या किती वाजता चालतं मग? उद्या काय चाललो जाऊ ना, सकाळूनच चाललो जाऊ. सकाळी लवकर उठन मी, लवकर कामं करन आणि 9 वाजता निघून जाऊ म्हटलं. बरं ठीक आहे ना, चाललो जाऊ मग उद्या. पाणी आण बरं मेघा प्याले. बरं. काकू किती वेळ लागन म्हटलं काकाजीले? हा, 10 मिनिटापासून बसूनच ठेवलाय आम्हाला. देते का नाही देत म्हटलं पैसे? अहो, काकाजीचं काम तसंच आहे. काय करावं आता, घिस काय करून राहिले तर. हा, पटकन जाते, पैसे काढते आणि देते. काय करून राहिले आता तिकडे काय माहित. हो ना. हा, का पैसे छापाची मशीन विषय नाही तुमच्या घरी? हा, नोटा गिटा छापता काय तुम्ही घरच्या घरी? कुठची मशीन व? असं ना तुमच्या घरी नोटा छापाची मशीन. हा, कधी या कधी तर काकाजी बसूनच ठेवते आम्हाला. 15-15, 20-20 मिनिट बसूनच ठेवते. हा, होऊ शकते आम्हाला इकडे बसून ठेवत असन आणि अंदर लपू नोटा गिटा छापत असन तर मशीन मध्ये. विचारतो बरं काकाजीले, हाय काय म्हणा नोटा छापाची मशीन तुमच्या घरी? हा, असं तर दे जा म्हणा 1 करोड छापून. हो ना, विचारतोच मी आज काकाजीले. द्या ना काकू, आवाज द्या ना काकाजीले. घरी जाणार, अंग पाय धुणार, घरी अजून लेकरांना पसारा करून ठेवला असन. हा, तयारी करून अजून बाजारात जावं लागन. हा, एक आता किती वाजला कडे? 1:30 वाजला ना आता. हो शांताबाई, बाजारात जावायचं आहे ना. दे बरं भाऊजीला आवाज दे. अहो प्रकाशचे बाबा, किती टाइम आहे? बस आलो 2 मिनिटात आलो मी. काय माहित बाप्पा, असा कोणता भारी हिशोब करून राहिले तर. हा, सरळ तर हिशोब होऊन राहिला तुमचा. 2 दिवसाचा 500 रुपये आणि 200 रुपये वर देणार. हा, 750 देणार ना एक इले. तरी कायचा हिशोब करते काय माहित. हा, घंटाभर तो हिशोबच करायला लागते त्याले. हा, सरळ हिशोब नाही समजत. हो ना, असं नाही आहे का बा 15-20 दिवस झाले आम्हाला कामाला आलो. हा, एवढा हिशोब करायला लागून राहिला. हो ना, काय 20-25 जणी थोडी आहे तुम्ही. इनमिन 4 जणीचा हिशोब नाही होऊन राहिला त्याच्यानं. अहो या लवकर, घाई करून राहिले, बाजाराला जावाच आहे त्याले. इथंच टाइम करून राहिले तुम्ही. हो आलो. चालशील ना शांताबाई बाजारात? हो जाऊ ना. आता मी बी अंग पाय धुतो, जेवण खावण करतो. हा, न जाऊ मग बाजारात 2 वाजता. ठीक आहे ना काकू, तर संग मग जाऊ ना आपण. 4-5 जणी संग मग जाऊ. हा, तर संग जाऊ तर ऑटो लवकर भरत आणि तिकून बी लवकर यायला बरं होते मग. आणि 1-2 जणी जा तर जोपर्यंत ऑटो भरत नाही तोपर्यंत ऑटो सोडत नाही ऑटोवाला. त्याच्यानं संग मग जाऊ आपण. ठीक आहे ना. तर आता तुम्ही पैसे घ्या, घरी जा, कामं गिमं करा, अंग पाय धुवा, जेवण खाऊन करा आणि या मग 2 वाजता. हा, वळाच्या झाडापाशी. ठीक आहे ना काकू. द्या ना यायला पैसे, द्या ना. काय तुम्ही टाइमपास करता बा, घाई करून राहिले ना. हो देतो. आलो ना आता, पैसेच देतो मी. द्या मग.